करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या एका पतंजली खाद्यपदार्थ शॉपीमधून खरेदी केलेल्या पतंजली मारी बिस्किटमध्ये मोठ्या प्रमाणात आळे आणि बुरशी आढळली। संबंधित ग्राहकानं ही बाब शॉपी चालकाच्या निदर्शनास आणून दिली। दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता पतंजलीच्या आणखी काही बिस्किट पुड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आळे आणि बुरशी सापडली आहे। त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जाऊ नये, त्यासाठी अन्न औषध प्रशासनानं योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे। शुद्धतेची पहचान पतंजली उत्पादन अशा जाहिरातीचा मारा करून बाजारपेठेत पतंजलीच्या उत्पादकांनी मोठा ग्राहक वर्ग निर्माण केलाय। अशा वेळेस ग्राहकांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची जबाबदारी पतंजलीच्या व्यवस्थापनाची आहे। मात्र पतंजली खाद्यपदार्थाबाबत सध्या अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत। करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या पतंजली शॉपीमध्ये एका व्यक्तीनं पतंजली मारी बिस्किट पुडा खरेदी केला। तो फोडल्यानंतर प्रचंड आळ्या आणि बुरशीची जाळी आढळली। दुसरा बिस्किट पुडा फोडल्यानंतर त्यामध्येही आळ्या आढळल्या। ग्राहकानं त्या दुकानदाराच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली। दुकानदारानं वितरक आणि सेल्समन सुमित कुलकर्णी यांना बोलावून त्याबाबत जाब विचारला। मात्र कुलकर्णी यांनी उडवाउडवीची उत्तरं देत हा माल आपला नसल्याचं सांगितलं। प्रत्येक बिस्किटावर पतंजलीचा लोगो आणि शिक्का असताना वितरकांनी जबाबदारी झटकणं हा काय प्रकार आहे? यातून पतंजलीच्या नावाखाली बोगस उत्पादनं खपवली जातात का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। 2013 पासून 2016 या दरम्यान पतंजलीच्या 82 उत्पादनांपैकी 32 उत्पादनं गुणवत्तेच्या पातळीवर नापास ठरली असल्याचं निष्पन्नात झालंय। त्यामुळे अन्न औषध प्रशासनानं या प्रकरणी लक्ष घालून ग्राहकांचं हित जोपासण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी होतीये।